नमस्कार. मालिकेच्या 13 तारखेच्या भागामध्ये राघव आणि सिंधू त्यांची मधुचंद्राची रात्र कशा पद्धतीने साजरी करतात, त्याचबरोबर त्यांच्या दोघांच्या मध्ये येणाऱ्या मधुला सिंधू कशी जन्माची अद्दल घडवते, तिची कशी वाट लावते, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर इकडे राघव आणि सिंधू यांची मधुचंद्राची रात्र आहे आणि राघवने सिंधूचा हात हातात घेतलेला आहे आणि तो म्हणत आहे की आता आपल्या दोघांच्यामध्ये कोणीच कधीच येऊ शकत नाही. असं जेव्हा राघव म्हणतो तेव्हा सिंधू पण खुश झालेली असते. पण कोणी कसं येत नाही. मधू तर ऑलरेडी तिथे येऊन टपकलेली असते. मधू तिथे येते, राघवला सांगते की राघव तुला आईंनी बोलवलेलं आहे असं म्हणत राघवला ती जायला सांगते. आणि राघव तिथून गेला की इकडे मधूची नाटकं सुरू होतात. मधू त्रास द्यायला सुरुवात करते. तर सिंधू आणि राघवसाठी जो बेड सजवलेला असतो त्या बेडवरती ती पाणी ओतते आणि सिंधूला म्हणते की आता कर, तुझी मधुचंद्राची रात्र तुला साजरी करायची आहे ना, कर आता. तेव्हा मात्र सिंधूला खूप वाईट वाटतं. सिंधू मधूला म्हणते की हे काय केलं आहे तुम्ही. तेव्हा नंतर आपल्याला पाहायला मिळतं की मधू आता तिच्या रूममध्ये जाऊन झोपलेली असते. तर सिंधू मधूच्या रूममध्ये येते आणि अक्षरशः ती वरती हवेत तरंगते अशा पद्धतीनं ती झोपलेली असते आणि ती आवाज काढू लागते की सुंदरी सुंदरी असं म्हणत ओरडत असते. आणि मग मधू जागी होते आणि पाहते तर सिंधू हवेत असते. सिंधूला त्या अवस्थेत पाहून मधूला धक्का बसतो. मधूला कळतच नाही आहे की हे नक्की मी काय पाहते, म्हणजे हे काय आहे. आणि ती घाबरू लागते आणि मग सिंधू मधूकडे येत असते. मधूला खूप भीती वाटत असते. मधू ओरडत असते. मधू म्हणत असते की नाही नाही म्हणून ती ओरडत असते. भूत भूत करून ते ओरडू लागते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधू मधूला म्हणते, अगं तुझा स्वप्नभंग होण्याआधी तू जागी हो. आमची सुहाग रात्र झालेली आहे एवढं लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर ती मधूला म्हणते की पुन्हा आमच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर परिणाम खूप वाईट होतील, अशी धमकी सिंधूनं तिला दिलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मधू मात्र घाबरलेली असते. ती सिंधूला बोट करून तरीही धाडस करून बोलण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा सिंधू म्हणते की लांब राहायचं आणि सिंधूने तिला धमकावलेलं आहे. आता सिंधू आणि राघवची ही मधुचंद्राची रात्र कशा पद्धतीनं होणार आहे, नक्की आता सिंधू काय करणार आहे ज्याच्यामुळं मधूचा डाव फसला जाणार आहे, मधूला समजण्याआधी त्यांची मधुचंद्राची रात्र कशी झालेली असेल, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. तर सिंधूने राघवला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. राघवला सांगितलेलं आहे की हे सगळं काय होतं आहे, हे सगळं कशामुळं होतं आहे. सिंधू राघवला सांगते की राघव मी खरं बोलते, मी सावीसाठी हे सगळं केलं. राघव सिंधूला सांगतो की हो, मला खात्री आहे हे सगळं तू आपल्या सावीसाठीच केलेलं आहे. मला तुझ्यावरती थोडासाही संशय नाही, मला माहिती आहे. सिंधू म्हणते की राघव सावीची अवस्था कशी झाली आहे, मला तिची खूप काळजी वाटते. मला कळत नाही आहे आपल्या सावीचं काय होणार आहे. आणि सिंधू एक एक गोष्ट राघवला सांगत असते. ती राघवला म्हणत असते, तुम्हाला आठवतं आहे का आपल्या घरी पिंकी आली होती, ती पण माझ्याच मदतीसाठी आली होती. कारण मधुताईंनी आपल्या सावीला मधुताई आणि शकुंतलाने आपल्या सावीला किडनॅप केलेलं होतं. मग सिंधू राघवला म्हणते की मी आता तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे, नक्की गोष्टी कशा घडलेल्या होत्या, काय घडलेल्या होत्या. तेव्हा राघव म्हणतो सिंधू ते सगळं सांगायची गरजही नाही. तेव्हा सिंधू म्हणते की नाही राघव, तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल नक्की काय घडलेलं होतं. आणि सिंधू सगळ्या गोष्टी राघवला सांगत असते. राघवला म्हणत असते की तुम्हाला आठवतं आहे का मधुताईंना पॅरालिसिस झाल्याचं त्यांनी नाटक केलं होतं आणि मग त्यांच्या पॅरालिसिसचे रिपोर्ट्स माझ्याकडे होते आणि त्या रिपोर्ट्समुळं असा गोंधळ झाला की त्यांना ते हवे होते, म्हणून त्यांनी आपल्या सावीला किडनॅप केलं. आणि मग त्या रिपोर्टच्या झटापटीमध्ये त्यांनी मला दरीत ढकलून दिलं आणि हा खूप मोठा गोंधळ झाला. आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या सावीला किडनॅप केलं. मग तिथं माझ्या मदतीला मला वाचवायला आली ती म्हणजे गोदामावशी. गोदामावशीने मला वाचवलं आणि त्यानंतर या सगळ्यांनी मला माझ्याच प्लॅनमध्ये अडकवलं. माझाच व्हिडिओ, गोदामावशीला मुलगी पाहिजे आणि दत्तक मुलगी घ्यायची आहे आणि ती मुलगी आम्हाला अशी पाहिजे आम्ही त्यांना सांगत होतो. आणि यांनी मात्र दोघींनी प्लॅन केला आणि त्या प्लॅनमध्ये मला अडकवलं राघव, असं सिंधू सांगत असते.
परंतु राघव म्हणतो की हे बघ, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मी तुझ्याबरोबर आहे, कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही, असं राघव सिंधूला सांगत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सिंधू गृहप्रवेश करून, म्हणजे अक्षरशः तिने मापटं स्वतः आणलेलं आहे, सगळं स्वतः केलेलं आहे, आणि गृहप्रवेश करून ती रत्नपारखेंच्या घरामध्ये येते. रत्नपारखेंच्या घरामध्ये गृहप्रवेश करून आल्यानंतर आता लग्नानंतरचे विधी करायचे असतात. तेव्हा इकडे मधू राघवकडे येते आणि राघवला म्हणू लागते की राघव, मला सांग, तू तिच्याबरोबर आता लग्नानंतरचे विधी पण करणार आहेस का? तेव्हा राघव म्हणतो की हो, करावे लागतील मला. तेव्हा मधू म्हणते की राघव, तुझ्या लक्षात येते का? अरे तू काय कर माहिती आहे का, तुझ्या हाताला काहीतरी लागल्याचं नाटक कर, असं ती सांगत असते. सिंधू आता म्हणत असते की चला, म्हणजे इथं सगळ्यांना तर अजून वाटत आहे की ती कृष्ण आहे. मग सिंधू म्हणते की आता माझ्याबरोबर लग्नानंतरचे विधी करायचे आहेत. तेव्हा राघव म्हणतो माझ्या हाताला लागलंय, त्यामुळं राजश्री, रुक्मिणी, त्याचबरोबर ऋतुजा या सर्वांना खूप आनंद होतो. आता सिंधूकडे त्याच्यावरही उपाय असतो. सिंधू म्हणते की माझ्याकडे उपाय आहे, हातामध्ये ग्लोव्ज घालायचे आणि आपण हे विधी जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत, असं सिंधू स्पष्टपणे सांगत असते. आणि मग ती राघवला घेऊन जाते. मग ते विधी सर्व होतात. आता मधूचा खूपच जळफळाट होऊ लागलेला असतो. मधूला राग येत असतो, मधूला ह्या गोष्टी पटत नसतात. मधूला असं वाटत असतं की काहीही झालं तरी आपल्याला आपलं म्हणण्याप्रमाणे सगळं घडलं पाहिजे, राघव अजूनही माझाच आहे आणि तो माझाच राहिला पाहिजे, असं मधूला वाटत असतं. असं सिंधूने राघववरती हक्क गाजवलाच नाही पाहिजे, असं मधूचं म्हणणं असतं. पण सिंधूने तर खूप जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो. सिंधूला माहिती असतं आज आपली सुहाग रात्र आहे आणि त्याच्यामध्ये मधुताई नक्कीच प्रॉब्लेम क्रिएट करणार, म्हणून सिंधू राघवने ऑलरेडी एक दुसरी रूम डेकोरेट केलेली असते. आणि मग मधू येते, राघवला नेहमीप्रमाणे सांगते की तुला आईंनी बोलवलं आहे आणि तिला सिंधूला एकटीला पकडायचं असतं, राघवला कळू द्यायचं नसतं की ती नक्की काय गोंधळ घालत आहे. आणि मग ती येते, राघवला सांगते की तुला बोलवलेलं आहे, राघवला ती जायला सांगते आणि नंतर मग सिंधूला म्हणू लागते की आता कर, तुझी सुहागरात्र साजरी करायची आहे तशी कर. आणि त्या बेडवरती ती पाणी ओतते. खरं तर तिनं त्या बेडवरती पाणी ओतलेलं असतं आणि त्यामुळं खूपच गोंधळ झालेला असतो. पण सिंधू शांतपणे ती सगळी गोष्ट हँडल करते. सिंधू म्हणते की नाही, काहीही झालं तरी ह्या मधूला मी माझ्या पद्धतीनं धडा शिकवणार आहे. आणि तिने खरंच ते चॅलेंज स्वीकारलेलं असतं आणि मधूची वाट लावायला सिंधू सज्ज झालेली असते. मग सिंधू रात्रीची जाते आणि मधूच्या बेडरूममध्ये जाते आणि तिथे भूत बनून ती गेलेली असते. जेव्हा ती भूत बनून तिथे गेलेली असते तेव्हा मधूला ती म्हणते, सुंदरी उठ, उठ सुंदरी, असं म्हणून ती मधूला उठवू लागते. आणि मधूला धक्का बसतो, कारण सिंधू तर वरती अशी हवेत तरंगत असते, म्हणजे हवेत झोपलेली असते. मधूला तर कळायचंच बंद झालेलं असतं, हे सगळं मी काय बघते. तेव्हा सिंधू म्हणते की तुझं स्वप्नभंग होण्याआधी जागी हो सुंदरी, माहिती आहे का तुला काय होणार आहे तुझ्या बाबतीत ते. अगं तू येण्याआधीच आमची सुहागरात्र झाली पण, आणि तू काय करते, मधुचंद्र आमचा झाला पण. आणि मधू मग चिडलेली असते, सिंधूचा हात झिडकारते, पण सिंधू मात्र काही तिला भीक घालत नाही, म्हणते की नीट तुझ्या लायकीत राहायचं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.